काय विचार करत आहेस लक्ष्मण? का तुझ्या मनात कुठला प्रश्न आहे का? एक जिज्ञासा आहे गुरुदेव. कसली जिज्ञासा? मिथिलापती महाराज जनकांनी आपल्या कन्येच्या विवाहासाठी असा कठीणपण का ठेवला आहे? त्या धनुष्याशी त्यांचं काही नातं आहे का? त्या दिव्य धनुष्याशी केवळ महाराज जनक यांचाच नाही, तर त्यांची कन्या सीता हिचाही संबंध आहे. त्यांच्यासाठी हे धनुष्य देवतांचे धरोहर आहे. महादेवांची हे दिव्य धनुष्य पिनाक या नावाने सुद्धा परिचित आहे. हेच ते धनुष्य आहे ज्याने रौद्ररूपी महादेव शिवशंकरांनी प्रजापती दक्षाचा संहार केला होता. या विध्वंसक अशा धनुष्याच्या प्रचंड प्रहाराने देवलोक सुद्धा हादरून गेला होता. तेव्हा देवांनी या सृष्टीला संहार होण्यापासून वाचवण्यासाठी महादेवांना विनंती केली आणि महादेवांकडून ते धनुष्य प्राप्त केलं. परंतु तो धनुष्य मिथिला नरेशांकडे कसा आला गुरुदेव? तेव्हा देवतांनी हे धनुष्य महाराज जनक यांचे पूर्वज महाराज देवव्रत यांना ठेवीच्या रूपात प्रदान केलं होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत हे धनुष्य मिथिलेच्या राजभवनात सुरक्षित आहे. आपली पुत्री सीतेच्या स्वयंवराचे आयोजन महाराजा जनकांनी केले आहे. तिची या धनुष्याप्रती बालपणापासून विशेष आस्था आहे. ज्या धनुष्याला मोठमोठे रती महारथी हलवूही शकत नाहीत, त्याच धनुष्याला सीता आपल्या लहानपणी खेळता खेळता सहज उचलत असे. सीतेची ही अद्भुत योग्यता बघून महाराज जनकांनी तेव्हाच असा पण केला होता की या धनुष्याची प्रत्यंचा चढवणाऱ्या पुरुषाशी सीतेचा विवाह केला जाईल. प्रणाम ऋषीवर. ईश्वर कल्याण करो सीते. पिताश्री, आम्हाला क्षमा करा. आमच्यामुळे आपणास प्रतीक्षा करावी लागली. काही हरकत नाही पुत्री. सीते, शिवांचं हे दिव्य धनुष्य उद्या स्वयंवरासाठी पाठवले जाईल. म्हणूनच पुढे होऊन याची पूजा करून तुला सौभाग्य मिळो असा आशीर्वाद प्राप्त कर. सीते, तू लहानपणापासूनच महादेवांच्या या धनुष्याची पूजा करत आली आहेस. तुझ्या वडिलांनी तुझ्या विवाहासाठी असा एक अवघड पण केला आहे की तो पण पूर्ण करणं कुठल्याही सामान्य पुरुषाला शक्य नसेल. आपल्या मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नकोस सीते. ज्याने महाराज जनक यांच्या हृदयामध्ये या अनोख्या स्वयंवराचा विचार प्रकट केला आहे, तेच याचा उपाय सुद्धा करतील. हे दिव्य धनुष्य जनक नंदिनीच्या योग्य पतीची निवड करेल. याला भोलेनाथांचा आशीर्वाद समज. आरतीला सुरुवात कर. शिव हे जय जय शिव हे. आरती भोलेनाथ तिहारी, सुफल प्रदायिनी मंगलकारी. आरती भोलेनाथ तिहारी, सुफल प्रदायिनी मंगलकारी.
ताई, तुझ्या स्वयंवरासाठी पिताश्रींनी जो पण केला त्याने आम्ही खूप उत्सुक झालो आहोत. तू सत्य बोलते आहे सुर्मिला. माहित नाही तो कोण असेल जो हा असंभव पण पूर्ण करेल. कोणी पूर्ण करणार नाही मांडवी. अगं तुला आठवत नाहीये का, त्या दिवशी कितीतरी सेवक त्या दिव्य धनुष्याला ओढत घेऊन आले होते पूजेसाठी. असं वाटत होतं की त्यांचे प्राणच निघून जातील. म्हणूनच म्हणते आहे श्रुती कीर्ती की कोणी एक राजा त्या दिव्य धनुष्याची प्रत्यंचा चढवूच शकणार नाही. जर देवाने माझ्यासाठी वर योजिला असेल तर तो त्यांना ती योग्यताही देईल, जेणेकरून ते त्या दिव्य धनुष्याला प्रत्यंचा चढवू शकतील. मग ताई, मग मला एक सांग की जर स्वयंवरा आधी ते तुझ्या समक्ष आले तर तू त्यांना ओळखू शकशील की हेच तुझे होणारे पती आहेत? हो ताई, तू विचार केलाच असशील ना. कसे असतील ते, कसे दिसत असतील, कोणी राजा किंवा कोणी दिव्य पुरुष. हो ताई, आम्हालाही सांग ना, आमच्यापासून काय लपवायचं? हो हो, सांग ना, सांग ना. सांग. आमच्या मनात एकच आहे, केवळ एक, प्रभू श्री विष्णू. प्रभू विष्णू अर्थात अर्थात तुम्ही भगवान विष्णूची प्रतिमा बघितलीये? ते चतुर्भुज आहेत. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म सदा धारण केलेले असते. आपल्या प्रिय भक्तांसाठी कमळाप्रमाणेच कोमल आणि आपल्या शत्रूंसाठी गदेप्रमाणे कठोर. त्यांचा शंखनाद त्यांच्या भक्तांना विश्वास देतो की त्यांच्या रक्षणासाठी ते कायम स्वरूपी तत्पर आहेत. आणि त्यांच्या बोटात फिरणारं सुदर्शन चक्र धर्माच्या रक्षणाचं प्रतीक आहे. ज्यांच्यामध्ये इतक्या सगळ्या योग्यता असतील तेच असतील माझे इष्ट. परंतु एवढ्या विशिष्ट गुणांनी सुशोभित असा तुझा वर तू ओळखणार कसा? अगं त्यात काय ओळखायचं? त्या दिव्य धनुष्याला जो प्रत्यंचा चढवेल त्याच्यामध्येच हे सगळे गुण असणार. राम, लक्ष्मण, ही पतितपावन अशी गंगा आहे. हिच्या केवळ दर्शनाने जन्मोजन्मीच्या बंधनातून मुक्ती मिळते. हिच्या अशा प्रेमळ स्वरूपामुळेच हिला या धर्तीवर आई म्हणून सुद्धा संबोधलं जातं. राम, हिला देव नदी असंही म्हटलं जातं. ही नदीच्या रूपात एक देवीच आहे. हिचा महिमा अपरंपार आहे. हिचं दर्शन, स्पर्श, स्नान आणि गंगाजलाच्या फक्त सेवनाने समस्त प्राणीमात्रांचा उद्धार होतो. माता गंगेच्या महिमांचं रहस्य काय आहे गुरुदेव? आता मी तुम्हा दोघांना गंगा मातेच्या अवतरणाची कथा सांगतो. या. पतित पावनी पाप नाशिनी स्वर्गलोक से आई, विष्णु चरण से बही शंभु के केशो मध्य समाई। राम तुम्हारे पुरखों से गंगा की जुड़ी का
कहानी। पूज्य भगीरथ की विनती गंगा मैया ने मानी। सुन मुख से गुरुदेव के गंगा का गुणगान, निज चरणोदक में किया रघुवर मंगल स्नान, फिर मिथिला प्रस्थान। माते, सीते, ये बाळा, ये. आपण अशा एकांतात काय विचार करत आहात? तोच विचार करत आहे जो एक आई तिच्या मुलीच्या विवाहापूर्वी करत असते. विवाहानंतर तुला निरोप देऊन आम्ही ह्या राजभवनात कसं काय राहणार? माते, एका पुत्रीच्या आयुष्याचं सत्य हेच आहे ना की एक ना एक दिवस तिची पाठवणी होते. हे सत्य आम्ही कसं विसरू शकतो सीते? पण स्वतःला समजवावं तरी कसं की तू जिथे जाशील तिथे तुला तेच सगळं सुख मिळेल जे आम्ही तुला दिलं आहे. ज्या ममतेने आम्ही तुला वाढवले तसेच तुला तिथेही मिळेल का? माते, तुला एखादा काटा टोचेल म्हणून तुला कधीही पाय खाली ठेवू दिले नाही. तुला नजरेपासून कधीही दूर होऊ दिले नाही, कारण आमच्या पुत्रीला कुठला त्रास न हो. आपण या इथे बसा. बसा. आपण काळजी करू नका. आपण आम्हास केवळ स्नेह आणि ममताच नाही दिली, तर आपण आम्हास संस्कारही दिलेत की सासरच मुलीचं खरं घर असतं. परिस्थिती कशीही असो, आम्ही सुखी राहू. पतीच्या सुखदुःखातच आमचं सुखदुःख असेल ही तुमचीच तर शिकवण आहे. मग ही चिंता कसली? जसं ते ठेवतील तशा आम्ही राहू. त्यातच आम्ही आमचं सुखही शोधू. गुरुदेव, हा आश्रम कोणाचा आहे जो असा उजाड झाला आहे? राम, हा महर्षी गौतमांचा आश्रम आहे राम, जो एका शापामुळे या अवस्थेला आला आहे. कधी काळी हा आश्रम इतका सुंदर होता, जणू काही पृथ्वीवर स्वर्गच वसलेला होता. महर्षी गौतम आपली सुंदर पत्नी अहिल्यासोबत इथे निवास करत होते.
सुंदरी संग किया छल बल से, तृष्णा को मिटाया अन्य के गंगा जल से। दुष्ट बहुरूपी, तू कोण आहेस जो आमचंच रूप धारण करून आमच्याच आश्रमात आला आहे? बरं, तू असं सांगणार नाहीस तर क्षमा करा ऋषीवर, क्षमा करा. मी इंद्राने केलेलं छळकपट समजू शकले नाही. अहिल्या, पती पत्नीचा संबंध केवळ शरीराचा नाही तर हृदयाचा असतो. शरीर भ्रमित झालं असेल, परंतु तुझं हृदय कठोर कसं झालं अहिल्या? आता मी तुला शाप देतो की तू आताच्या आता एक दगडाची शिळा होशील, आणि तोवर तू अशीच शिळा बनून राहशील जोवर प्रभूंचे दर्शन किंवा त्यांच्या चरणांचा स्पर्श तुला होत नाही. राम, दगडाची शिळा बनून राहिलेली ही अहिल्या सहस्त्र वर्षांपासून तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. कपट होणं अहिल्येचं दुर्भाग्य होतं, पण तुझ्या या पायाचा स्पर्श अहिल्येच्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये परावर्तित करेल. वेळ आणि भाग्यामुळे पीडित असलेल्या लोकांचा उद्धार करणं हाच तुझा धर्म आहे राम. पुढे जा आणि अहिल्येचा उद्धार कर. तिला शापातून मुक्त कर राम. जशी आज्ञा गुरुदेव.
प्रभू, शापातून मुक्त करून तुम्ही माझ्यावर जे उपकार केले आहेत त्यासाठी मी ऋणी आहे. आता मला पतिलोकात जाण्याची परवानगी द्यावी. कर प्रणाम पतिलोक. लवकरच आपण मिथिला नगरीत प्रवेश करू. चल. राम, ही आहे मिथिला नगरी. चला. महाराजांचा विजय असो. महाराज, ब्रह्मर्षी गुरु विश्वामित्र आले आहेत. राम, लक्ष्मण, आम्ही काही काळ इथे विश्रांती घेऊ इच्छितो. तुम्ही दोघे हवे तर या सुंदर वाटिकेत भ्रमण करू शकता. होय गुरुदेव. सचिव सिपाही ब्राह्मण और गुरु शतानंद संग लेकर चले जनक जी वहाँ जहाँ है विश्वामित्र मुनीश्वर. पहुँच गए अमराई में, कर ले उनकी अगवानी. कर प्रणाम आशीष लेकर भूपति बोले मृदुवाणी. यशस्वी भव राजन. आपली मनोकामना पूर्ण होऊ दे. ब्रह्मर्षी, मी आता राजा जनक नाही, तर सीतेचा पिता. आपल्या मनात आपल्या कन्येच्या विवाहाबद्दल अनेक इच्छा बाळगून आपल्या समक्ष उभा आहे. जर आपली कृपा असेल तर माझ्या सीतेला सुयोग्य वर मिळेल महर्षी. हे ब्रह्मर्षी, आम्हाला आपल्या आदरातिथ्याची संधी द्या. अवश्य. हे महर्षी, हे दोघे राजकुमार कोण आहेत? यांच्यात असं काही संमोहन आहे की यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मन आतुर होत आहे. महाराज जनक, हे दोघे दशरथ नंदन राम लक्ष्मण आहेत.
मी यज्ञरक्षणासाठी या दोघांची राजा दशरथाकडे मागणी केली होती. आणि संमोहन तर होणारच ना राजन. महाबलशाली राक्षसांचा वध करणारे हे दोघे केवळ शक्तिशालीच नव्हे तर देवांनाही लज्जित करेल असे रूप, जलाहून अधिक अशी शीतलता आणि संपूर्ण मानव जातीला एक आदर्श वाटतील असे नीतीपालकही आहेत. हे दोघे बंधू राम लक्ष्मण. याचं तात्पर्य हेच आहे की हे दोघे महाबली राक्षसी ताडका आणि मायावी मारीत सुबाहूचा संहार करणारे राजकुमार आहेत. हो राजन. राम आणि लक्ष्मण यांच्या प्रतापामुळे आता त्या वनात साधू संत न घाबरता त्यांचा यज्ञ पूर्ण करू शकतील. अशा वीरांना भेटून मला अतिशय प्रसन्न वाटतंय ब्रह्मर्षी. कृपया आपण आपल्या शिष्यांसोबत अतिथीगृहात विश्राम करावा ब्रह्मर्षी. यावर राम लक्ष्मण. कुमारी सीता. कुमारी सीता. अगं सीता. अगं काय झालं ताई, तुझी सखी असं काय करतेय जी 4 पावलं सुद्धा शांतपणे चालू शकत नाही? हो हो श्रुती कीर्ती, जे दृश्य मी पाहून आले आहे ते पाहिल्यानंतर मी शांतपणे चालूच शकणार नाही. असं काय पाहिलं आहेस तू? चल सांग बघू लवकर. अरे ब्रह्मऋषी विश्वामित्र मिथिलेमध्ये आले आहेत. महाराज स्वतः त्यांना अतिथीगृहात घेऊन गेलेत. मग पिताश्रींनी आम्हाला तिथे बोलवलंय? हो हो, महाराजांनी आत्ताच्या आत्ता तुला ब्रह्मऋषींच्या दर्शनासाठी बोलावले आहे. चल चल. थांब सीते. प्रियंवदा, खरंच पिताश्रींनी सीतेला तिथे बोलावलं आहे की तू स्वतःच्या मनाचं काही सांगते आहेस? लक्षात ठेव, जर तुझं बोलणं असत्य असेल तर मी पिताश्रींना सांगेन की तू उगाच सीतेला इथे तिथे नाचवत असतेस. नको नको, असं नका करू. मानलं, मी असंच सांगितलं होतं, परंतु मला सीतेला अतिथीगृहामध्ये न्यायचं होतं. तिथे विश्वामित्रांसोबत 2 सुकुमार सुद्धा आले आहेत. काय सांगू त्यांच्याबद्दल, की कसं रूप आहे त्यांचं. पाहता क्षणी नजरेत सामावून गेलं त्यांचं रूप. नजर हटतच नव्हती त्यांच्यावरून. असं तेज जसं सूर्य तळपत असेल. त्यांचं ते मनमोहक स्मित हास्य, ओठ जसं फुलांच्या पाकळ्या. अगं कुठून आणू मी ते शब्द, त्या उपमा जे त्यांचं योग्य वर्णन करतील. कुमारी सीता, उगाच बढाया नाही मारत आहे मी. स्वतः विश्वामित्रा त्यांचं कौतुक करत होते की कसं दोन्ही राजकुमारांनी ताडका आणि इतर राक्षसांचा वध केला. ते दोन्ही राजकुमार जणू दिव्य पुरुषच. माझ्या हाती असतं तर लगोलग इथेच आणले असते, परंतु हरकत नाही. तुम्ही सर्व त्यांना अतिथीगृहात जाऊन पाहू शकता. प्रियंवदे, पिताश्रींनी आमचं स्वयंवर ठरवलंय आणि तुला असं का वाटतंय की आम्ही पिताश्रींच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ? आमच्या मर्यादांचं उल्लंघन करून आम्ही तिथे जाऊ, त्या राजकुमारांना बघू आणि आमच्या मनात स्थान देऊ? मग या स्वयंवराला काय अर्थ उरेल? नाही प्रिये, एकच मन, एकच आयुष्य. मग या मनाचा संबंधही कोणा एकाशीच जुळेल, आणि जुळेल तर असा की तो संबंध आयुष्यभरासाठी राहील. या मनाचा संबंधही त्याच्याशीच जुळेल जो पिताश्रींच्या पणानुसार स्वयंवरावेळी शिवधनुष्याला प्रत्युंच्या चढवेल आणि पिताश्रींची इच्छा आणि आज्ञेनुसार आम्हाला जिंकून घेऊन जाईल. राम? हो सुनैना, विश्वामित्रांसोबत आलेल्या दशरथ नंदनाचं नाव आहे राम. काय वर्णन करू मी त्यांचं.
माझ्या संपूर्ण आयुष्यात असा तेजपुंज, असा शक्तिस्वरूप राजकुमार मी पाहिलाच नाही. राम आणि त्याचा अनुज लक्ष्मण इतके शीतल युद्धभूमीत उभे राहिले तर 2 महाशत्रूंचे युद्ध थांबेल. सुनैना, असं वाटलं स्वयं ब्रह्म रामाचा अवतार घेऊन भूतलावर अवतरलेत. त्यांची मधुर वाणी ऐकून या कानाला काही ऐकण्याची इच्छाच उरली नाही. त्यांच्या मुखमंडलाच्या दर्शनाने या नेत्रांना अधिक काही बघण्याचा मोहच उरला नाही. महाराणी, काय झालं महाराज? कुठल्या विचारात पडला तुम्ही? तुम्ही तर अशाच वराच्या इच्छेमध्ये हे स्वयंवर आयोजित केले आहे ना? तर मग अचानकपणे ही व्याकुळता आणि ही चिंता कसली? हे स्वयंवरच आमच्या चिंतेचं कारण बनलंय सुनैना. एका पित्याला आपल्या पुत्रीसाठी जशा वराची अपेक्षा असते, रामाच्या रूपात तो आमच्या समोर आहे. परंतु स्वयंवर जिंकण्यासाठी आखलेला तो पण आमच्या चिंतेचं कारण आहे. तसं विश्वामित्रांच्या सांगण्यानुसार या दोन्ही राजकुमारांनी महाभयंकर राक्षसांचा वध केला आहे. परंतु स्वयंवरासाठी शिवधनुष्य ठेवलं गेलं आहे. ज्या शिवधनुष्याला उचलणं ही महापराक्रमी महावीरांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. त्यावर हे सुकुमार प्रत्यंचा कशी चढवतील? सुनैना, माझं मन खूप विचलित होत आहे. स्वयंवराच्या ह्या पणामुळे कदाचित आपण सीतेसाठी इतकं सुयोग्य वर हरवू नये. जे भाग्यात लिहिलं असेल ते कोण टाळू शकेल महाराज? राम आणि सीतेचा विवाह होणे आपल्या भाग्यात असेल तर देवच रामाला इतकी शक्ती आणि सामर्थ्य देईल की राम ते शिवधनुष्य उचलेल आणि त्यावर प्रत्यंचा चढवेल. सगळं शुभ आणि कल्याणकारीच होईल. मुनिवर शयन कीन्ह तब जाई, लगे चरण चापन दो भाई. बार बार मुनि आज्ञा दीन्ही, रघुबर जाई शयन तब कीन्ही. हृदय लाय रज पद पंकज की, सेवा अनुज करे अग्रज की. सो जाओ सौमित्र अब बार बार कहे राम, राम चरण उर धरि लखन चले करन विश्राम. प्रणाम माते. सीते, ती आई खूप सौभाग्यशाली असते जिच्या उदरी एका कन्येचं बीज पडतं. कारण पुत्री होणं हा तर देवाचा आशीर्वाद असतो ना. कन्या घरापासून कितीही दूर गेली तरी तिच्या मनात नेहमी तिच्या आई वडिलांकरिता स्नेह आणि ममता कायमच असते. जे प्रेम तुझ्याकडनं मिळालं त्या बदल्यात मी तुला आशीर्वाद देते सीते, की सुख जणू सावली होऊन सदैव तुझ्या बरोबर असू दे. महाराणी सुनैना, सगळे अश्रू आताच खर्ची करणार
तर मग आमचं कसं होणार? आमच्या विवाहासाठी काही अश्रू वाचवून ठेवा. काळजी करू नका. तुम्हा सगळ्यांना तर आम्ही हसत हसत निरोप देऊ. जा सीते, संपूर्ण श्रद्धेने गौरी पूजन कर. गौरी, उमा ही दोन्ही पार्वतीची नावं आहेत सीता. शिवाच्या प्राप्तीसाठी त्यांनी हे व्रत ठेवलं होतं, जे व्रत प्रत्येक कन्या तिच्या विवाहापूर्वी ठेवते. जशी आज्ञा माते. गुरुदेव, आदेश द्यावा गुरुदेव. काय आज्ञा आहे? राम, आम्हाला पूजा करायची आहे, तेव्हा तुम्ही लक्ष्मणासोबत जाऊन वाटिकेतून काही पुष्प घेऊन या. जशी आज्ञा गुरुदेव. सीते, ते पहा राम. करने प्राप्त राम रघुराई सीता